नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. काल मित्रांनो, काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थी मित्रांची अगोदर क्षमा मागतो. पण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या 9 ऑक्टोबरच्या आणि आजच्या 10 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होणार आहे. चला मग सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न असणार आहे की 2024 सालचा वैद्यकीय क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी. अर्थात व्हिक्टर ॲम्ब्रोज आणि गॅरी रोकून हे दोन जे जैववैज्ञानिक आहेत त्यांना या 2024 सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे वैद्यकीय क्षेत्रासाठी. तर हा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा बघा यामध्ये नोबेल पुरस्कारावर प्रश्न हा येतच असतो. म्हणून याविषयी आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. हे जे दोन्ही जैववैज्ञानिक आहेत ते अमेरिका या देशाचे आहेत. यांनी काय केलं आहे की 1993 साली जे mRNA असतं त्याचा शोध लावला, म्हणून त्यांना हा पुरस्कार यावर्षीचा जाहीर झालेला आहे. आणि हे mRNA काय असतं तर यामुळे शरीरामधील जे सेल्स आहेत त्या कशा तयार होतात आणि कसे कार्य करतात हे कळतं. तसेच मानवाचे जे जीन असतं ते जीन हे DNA आणि RNA पासून बनलेलं असतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं विशेष गोष्ट अशी मित्रांनो यांच्या शोधाविषयी, कारण जे काही आपली कोरोनाची महामारी आलेली होती त्यावेळेस मित्रांनो यांच्या संशोधनाचा खूप मोठा वाटा या याची कोरोनाची लस बनवण्यामध्ये राहिलेला आहे. म्हणून पण त्यांना या योगदानासाठी पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. कारण जर mRNAचा शोध जर लागलेलाच नसता तर कोरोनाच्या महामारीवर या रोगावर आपल्याला लस वैज्ञानिकांना बनवताच आली नसती मित्रांनो. या mRNAचा शोध लागल्यामुळेच ही कोरोनाची लस ही बनवणं शक्य झालेलं आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार यावर्षीचा जाहीर झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भौतिकशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा सुद्धा नोबेल जाहीर झालेला आहे. तर यांची नावं आपल्याला फक्त लक्षात ठेवायची आहेत, कारण यावर नावांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर भौतिकशास्त्राचा नोबेल 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पहिले आहेत जॉन होपफिल्ड आणि जोफ्री हिंटन. त्यासोबतच जे रसायनशास्त्राचा नोबेल आहे ते विभागून देण्यात आलेला आहे मित्रांनो 3 व्यक्तींना. अर्धा जो आहे तो डेव्हिड बेकर यांना देण्यात आलेला आहे संगणकीय प्रथिने डिझाईन केल्यामुळे. आणि जो दुसरा अर्धा भाग आहे तो डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना देण्यात आलेला आहे. त्यांना प्रथिने संरचना अंदाजासाठी देण्यात आलेला आहे. तर या तिन्ही जे काही नोबेलचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यांच्या व्यक्तींचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो हे जे काही नोबेल पुरस्कार आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. याची स्थापना 1901 यावर्षी झालेली आहे. आणि हा पुरस्कार जे स्वीडिश वैज्ञानिक होते अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. हा पुरस्कार एकूण 6 क्षेत्रांमधील व्यक्तींना देण्यात येतो. मग ते 6 क्षेत्र जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे वैद्यकशास्त्र, दुसरं आहे भौतिकशास्त्र, तिसरं आहे रसायनशास्त्र, चौथं अर्थशास्त्र, 5वं आहे साहित्य आणि 6वं शांतता. तर यातील 3 क्षेत्रासाठी आता नुकतेच नोबेल पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि 3 बाकी आहेत जाहीर होण्याचे. ते जाहीर होताच आपण त्याविषयीसुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यासोबतच आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जगामधील सर्वात कमी वयामध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारी कोण आहे व्यक्ती, तर ती आहे मलाला युसुफझई, जी की पाकिस्तानची आहे मित्रांनो. तिला अवघ्या 17व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता शांततेसाठी. हिने महिला जे काही पाकिस्तानमधील मुली आहेत त्या मुलींच्या शिक्षणासाठी खूप सारं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच दीपा कर्माकर या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जिम्नॅस्ट या खेळाडूशी संबंध आहे मित्रांनो दीपा कर्माकर या खेळाडूचा. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. हे जी दीपा कर्माकर आहे ते त्रिपुरा या राज्याचे आहे आणि याच्याविषयी एक रेकॉर्ड आहे मित्रांनो यांच्या नावावर. दीपा कर्माकर ही जी काही दीपा कर्माकर आहे ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे मित्रांनो. कारण या दीपा कर्माकर अगोदर कोणतीही भारतीय महिला ही ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्ट या प्रकारामध्ये
पात्र ठरलेली नव्हती. ही पहिली खेळाडू आहे ज्याने की भारताचं प्रतिनिधित्व हे ऑलिम्पिकमध्ये केलेलं आहे आणि ते ऑलिम्पिक होतं रिओ ऑलिम्पिक 2016 या वर्षाचं. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिचा नंबर जी काय आहे स्पर्धेमध्ये ती 4थ्या क्रमांकावर राहिली होती मित्रांनो. पदक काही जिंकता आलेलं नाही कारण अवघ्या थोड्याशा पॉईंट्सवरून त्याचं ब्रॉन्झ मेडल हे हुकलेलं होतं त्या स्पर्धेमध्ये. तसेच 2014ची जी काही राष्ट्रकुल स्पर्धा आहे त्यामध्ये त्याने मेडल आणून दिलेलं आहे. 2016चं जे काही रिओ ऑलिम्पिक आहे त्याच्यामध्ये त्याचं 4थं स्थान राहिलेलं आहे. तर याविषयी हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच तिला जे काही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले ते पुरस्कार आपण लक्षात ठेवायचे आहेत. कदाचित यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या पुरस्काराने या दीपा कर्माकरला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर 2015ला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला होता. 2016ला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि 2017ला पद्मश्री या पुरस्काराने या खेळाडूला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा मिळणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच कोणत्या राज्याने गर्भाशय कर्करोग निर्मूलन प्रोत्साहन उपक्रम सुरू केलेला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी कर्नाटक या राज्याने हे जे काही गर्भाशयाचं कर्करोग असतं त्याला नाहीसं करण्यासाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे. तर त्याविषयी थोडीसं अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे मित्रांनो. याचा उद्देश काय आहे? गर्भाशयाचा जो काही कर्करोग आहे त्याचं निर्मूलन करणे या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आता हा नेमकं जो काही गर्भाशयाचा कर्करोग असतो ते नेमकं काय असतं हे आपण बघायचं आहे. हा जो गर्भाशयाचा कर्करोग असतो तो हळूहळू पसरणारा असा कर्करोग आहे मित्रांनो. याची लक्षणं जी आहेत ते उशिरा दिसून येतात व्यक्तींमध्ये आणि हा महिलांमध्ये होणारा कर्करोग आहे. सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये हा कर्करोग दिसून येत आहे. म्हणून सरकार पण मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळे जे काही उपक्रम आहेत ते घेऊन येत आहे. नुकतंच जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरकार काय करत आहे की शाळेमधील जे काही 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुली आहेत त्यांना हे जी HPV नावाची वॅक्सिन असते या कॅन्सरसाठी तर ती त्यांना देत आहे मित्रांनो. कारण काय आहे की याच वयामध्ये मुली त्यांना पाळी वगैरे सुरू होत असते आणि तसेच याच वयामध्ये त्या सेक्शुअली ॲक्टिव्ह होतात. म्हणून या वयोगटातल्या मुलींना सरकार या HPV वॅक्सिन देत आहे आणि ही HPVचं आपल्याला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं त्याचं लॉंग फॉर्म आहे मित्रांनो त्या वॅक्सिनचं. आता हा जो काही कर्करोग आहे गर्भाशयाचा तर ते कोणाला होतो तर जी काही अल्पवयामध्ये शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिला आहेत तसेच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर ज्या महिलांचे असतात व शारीरिक स्वच्छता ज्यांच्यामध्ये नसते तर अशा महिलांना हा खास करून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा होत असतो. म्हणून या रोगाविषयी मित्रांनो महिलांसाठी खूप गरजेचं आहे की जागरूक असणं, स्वच्छता ठेवणं. त्या संदर्भामध्ये सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न हे करत आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित माहितीनुसार सध्या सप्टेंबर 2024पर्यंत भारतात किती जनऔषधी केंद्र आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी 13,822 एवढे सध्या भारतामध्ये जनऔषधी केंद्र आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र आहे त्याची सुरुवात ही नोव्हेंबर 2008मध्ये झालेली आहे. याद्वारे नागरिकांना स्वस्त व सवलतीच्या दरामध्ये दर्जेदार औषधी उपलब्ध करून दिली जातात मित्रांनो. आणि ही जेनेरिक औषधी असतात. आता ही जेनेरिक औषधी म्हणजे काय? ज्या काही इतर कंपन्यांचे गोळ्या असतात त्या सेम गोळ्या त्याचं कंटेंट हे त्या जेनेरिक औषधींमध्ये असतं. फक्त फरक हाच असतो मित्रांनो त्या इतर कंपन्यांच्या ह्याच्यावर ब्रँड असल्यामुळे त्या थोड्याशा महाग किमतीला विकतात आणि हे जे जेनेरिक औषधे असतात त्याच्यामध्ये सेम कंटेंट असतं, सेम सर्व काही असतं, फक्त हे कोणते ब्रँडिंगशिवाय विकले जातात सरकारद्वारे. म्हणून हे अतिशय स्वस्त किमतीमध्ये विकली जातात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि तसंच एक पॉईंट अजून लक्षात ठेवायचा आहे या संदर्भामध्ये की नुकतंच भारताच्या बाहेर पहिलं जनऔषधी केंद्र हे सुरू करण्यात आलेलं आहे. ते मॉरिशस या देशामध्ये. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो म्हणून हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत
की नुकतेच ADB अर्थात आशियाई विकास बँकने 162 दशलक्ष डॉलर कोणत्या राज्यातील पर्यटन विकासाला सहायता निधी म्हणून कर्ज दिलेला आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हिमाचल प्रदेशाला नुकतंच ही जी काही आशियाई विकास बँक आहे मित्रांनो, त्या राज्यामध्ये पर्यटन विकासाला चालना मिळावी म्हणून कर्ज दिलेलं आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. ही जी काही एशियन डेव्हलपमेंट बँक आहे मित्रांनो, ही आशिया पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक प्रादेशिक बहुपक्षीय संस्था आहे. आणि ही काय करते तर मेनली वित्त पुरवठा करण्याचं हे काम करत असते वेगवेगळ्या देशांना. तसेच याची स्थापना 19 डिसेंबर 1966 झालेली आहे आणि याचं मुख्यालय फिलिपिन्स या देशामध्ये आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की जर्मनी या देशाचे भारताचे राजदूत म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अजित गुप्ते यांना जर्मनी देशाचे राजदूत म्हणून भारतानं नियुक्त केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ज्या काही इतर महत्त्वाच्या नियुक्त्या या मागच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्या संदर्भात महाराष्ट्राच्या पहिल्या 2 नियुक्त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला या 2 महिलांची या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा प्रश्न आपल्या प्रत्येक परीक्षांमध्ये पुढं येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. तर हे 2 महिला आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रीती सुदान यांना UPSCचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेलं आहे. राहुल नवीन जे की EDचे प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतर असतील राजवीर सिंग भट्टी जे की CISFचे प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. दिनेश त्रिपाठी हे भारतीय नौदल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. उपेंद्र द्विवेदी हे भारतीय सेना प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. आणि अमरप्रीत सिंह आहेत, त्यांना भारतीय वायुसेना अर्थात इंडियन एअरफोर्सचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर या नियुक्त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या मंत्रालयाने हमसफर पॉलिसी सुरू केली आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने नुकतंच हे हमसफर नावाची पॉलिसी सुरू केलेली आहे. तर ही नेमकं काय आहे पॉलिसी त्याविषयी सुद्धा आपल्याला थोडीशी माहिती पाहायची आहे. नुकतेच याचं जी काही हे हमसफर पॉलिसी आहे त्याचा शुभारंभ केंद्रीय रस्ते व विकास मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांनी केलेला आहे. याचा उद्देश काय आहे की राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या उच्च अशा सुविधा उपलब्ध करून देणे. तर हा उद्देश आहे. या उद्देशाने ही पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. याद्वारे काय केलं जाणार आहे की जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्याच्या शेजारी भोजनालय, फ्यूल स्टेशन आणि ट्रॉमा सेंटर यासारख्या उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. म्हणून ही पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर शेवटी मित्रांनो, कालच्या ज्या काही घडामोडी असतात त्या आपण रिव्हिजन घेत असतो. तर या ठिकाणी कालच्या घडामोडीला क्विक असं रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तारा भवाळकर हे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीवर सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व. हे 3 व्यक्ती आहेत ज्यांना RBIच्या मौद्रिक धोरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. याविषयी डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन हे केलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की क्वाड देशांचा समुद्री सैन्य अभ्यास मालाबार भारतामध्ये कोठे होणार आहे. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, विशाखापट्टणम या ठिकाणी हे मालाबार नावाचा सैन्य अभ्यास होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की दृष्टिहीन व्यक्तींसाठी जगातील पहिला जेनेरिस बायोनिक व्हिजन सिस्टम कोणत्या देशाने विकसित केला आहे. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ऑस्ट्रेलिया या देशाने हे विकसित केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की टेनिसमध्ये पहिला चायना ओपन 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कार्ल अल्कराज याने पहिला चायना ओपन 2024चा किताब हा जिंकलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण बघितला होता की भारताची पहिली एअर ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू केली जाणार आहे. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, दिल्ली या शहराच्या जे काही एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी ही एअर ट्रेन सुरू केली जाणार आहे. त्याविषयी आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर
होमवर्क क्वेश्चन आपण दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यामध्ये पारित करण्यात आलेलं आहे. आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही बऱ्याच चांगल्या प्रकारे प्रचंड रीतीने असे या होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद हे देत आहात. आणि यासाठी खरंच मनापासून आनंद होत आहे की चांगले प्रयत्न हे सर्व विद्यार्थी मित्र हे करत आहेत. आणि यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये खरंच त्याचा फायदा दिसून येणार आहे. त्यासोबतच आणि हे जे काही होमवर्क क्वेश्चनचे आपण उत्तर देतो त्यामुळे काय होईल की तुम्हाला उत्तर देण्याची सवय लागेल, प्रश्नाची भीती राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी अशाच प्रकारे उत्तर हे देण्याचे प्रयत्न करायचे आहेत. चला मग याचं योग्य उत्तर बघणार आहोत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे अपराजिता नावाचं विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे. आणि याचं योग्य उत्तर आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया, अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. उत्तर हे प्रत्येकाला येणार आहे हे मला खात्री आहे. बघूया आपले किती विद्यार्थी मित्र आहेत की याचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. जरी नाही आलं तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं डिटेलमध्ये उत्तरही सांगणारच आहोत. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी मित्रांनो आपण स्टडी मटेरियल तसेच इतर ज्या काही आपल्या चॅनलवरील अपडेट असतात त्या ठिकाणी आपण टाकत असतो. म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जाऊन जॉईन करून घ्यायचं आहे. तर थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.